मी आता वॉशिंग सेंटरवर आहे. आता आज 11 तारीख आहे. मंडेचा महिना चालू आहे. माझं मन करतं आहे की इकडनं थोडे दिवस सुट्टी घेऊन बीचवर किंवा गावाला जाऊन फिरून यावं. तर इथे वॉशिंग सेंटरवर कोणच नाही आहे. जोचा मालिक आहे तो गावाला गेला आहे, तर म्हणून मला थांबावं लागतं इकडे. नाहीतर मी गेलो असतो गावाला फिरायला. तसं गावाला जाऊन पण कंटाळाच आला असता, कारण की तिकडे पण काही दिवसच ठीक वाटते. खरं तर मला काय करावे काही समजतच नाही. कधी याच्यात मन लागते, कधी मग याच्यातून मन हटते, दुसरं करायचं मन लागते, कधी ते घटल्यावर तिसरं करायचं मन. काय होतं आहे मला समजतच नाही आहे. पण ठीक आहे. आता माझा जो दुकानदार ज्याचं दुकान आहे तो कामाला गावाला गेला आहे. तो आता कधी येईल काय माहिती नाही. तो आला की बघीन एक दिवस सुट्टी घेईन. पगार पण भेटला नाही आहे. 8 तारखेला भेटणार होता, 14 तारखेला बोलला आहे. बघू आता. अगर पगार नाही भेटला तर मग मला हे काम सोडून दुसरं कुठल्या कामावर जावं लागेल. आणि भेटला तरी पण जास्तीत जास्त 1 वर्षच इथे काम करीन, नंतर सोडून दुसरीकडे जाईन कामाला. तर पहिला तिकडे मी जायचो इरफानची, तिथे माझ्या जायचं नाही आहे. म्हणजे दुसऱ्या कुठल्या चांगल्या जागी जाईन. मी तिकडे 1 वर्ष काम करीन, अजून एका चांगल्या जागी जाईन. कारण की पहिला जिथे होते इरफानची इथे ती जागा तर एवढी खास नव्हती. गाड्या यायच्या तर जागा ठीक नव्हती. पगार पण वेळेवर भेटायचा, 400 रुपये दिवसाला भेटायचं, त्याच्याने 12,000. मला तिकडे जायचं जीवन मन नाही करायचं, बाकी तिकडे खूप ऊन लागायचा. म्हणून इथे थोडा पत्रा लागला आहे, त्याच्यामुळे थोडी सावली तर आहेच. म्हणजे ठीकठाक आहे. त्या पहिल्या कामापेक्षा चांगलंच आहे. हा मागे पोस्टर लागलं आहे. इकडे गाडी रिपेरिंग आणि वॉशिंगचं दोन्ही काम होते, त्याच्यात पोस्टर लावलं आहे. इथे आता बसलोच आहे मी. तर बघा आता सकाळच चालली आहे, 10 वाजायला आले आहेत. म्हणजे आताच थोड्या वेळापूर्वी दुकान खोललं आहे, थोडी साफसफाई केली आहे, नंतर बसलो आहे आता. बघू आता काय होतं ते. आता आता मे महिना आता तर पाऊस पडणार नाही, आणि आजकाल तर जूनमध्ये सुद्धा पाऊस पडत नाही आहे. ते जुलैपासूनच पावसाची सुरुवात होते. पण आता आंबे आले आहेत, मे महिना चालू होतात, आंबे तर भेटतातच खायला, आणि आंबे तर मला खूप आवडतात. ते तर मस्त आहे. आणि मग पाऊस येईल, पावसामध्ये मका खायला भेटेल. पावसामध्ये अगर पाऊस पडला तर गाडी येईल की नाही काय माहिती नाही आहे. इथे पंखा वगैरे लावला इथे वरतीच आहे माझ्या. त्या वरती त्यांचा पंखासुद्धा नव्हता. पंखा तर ठीक आहे, जाऊ देते, पण चालेल, हवा यायची बाहेरून. तर बाथरूमसुद्धा नव्हता. सरकारी बाथरूममध्ये जावं लागायचं, आणि आम्हीच तिकडे गर्दी असायची. म्हणजे बाथरूम तर आहे स्वतःचा, जास्त चांगली गोष्ट आहे. बाकी आता वॉशिंग सेंटरमध्ये एक टाकी आहे, त्याच्यामुळे पाणी थोडं कमी आलं आहे. आता टँकर मागावं लागेल, त्याच्यामध्ये मग पाणी भरीन, आणि नंतर मग तेच आपलं काम करीन वॉशिंग सेंटर.
चला बाय.